थांबा चिमणाजीराव, उघडा कोठडी. म्हणजे कशाला? ते लोहाला जरा हलवायचं इथनं. हा भाजी कोतवालाने असा हुकूम कधी दिला रा? ते तर सुरतीला गेले तर. हा, कोतवाल सुरतीला गेल्यात, पण लोहाला हलवणं गरजेचं आहे. का? ते आता सांगताना यायचं जरा महत्वाचं काम आहे. कसलं? हाय जरा महत्वाचं, उघडा कोठडी. बाजी, शिबंदीची तजवीज झालेली आहे. विश्वासू नेमबाज मागेच असेल, पण जर का काही दगा फटका वाटला तर सरळ सरकलम करून टाकलो आज. जहाँ चाहे ले जा मुझे तू, मेरा मुंह नहीं खुलवा सकता तू. बाजी नाहीये, मी अंमळ घरी जाऊन येतो. नीट पहारा असू दे कोतवालीवर. काही महत्वाचं काम असेल तर तातडीने घरी निरोप पाठवा. जी. मुझे तो लगा था तुम मरहट्ठे बहुत ही ईमानदार हो, लेकिन आखिर अशरफियों के सामने ईमान झुक ही जाता है. तुम्हारे उस चिमणा जी को तो हम खुश करेंगे ही करेंगे, साथ में तुम्हें भी करेंगे बाजी. मी तुझ्या भाईजानला मारलंय. आदमी के साथ साथ दुश्मनी भी खत्म हो जाती है बाजी. अब तो हम दोस्त बन गए, दोस्त. कोतवाल, 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 कहाँ छिपा रहे तू? देख,
देख तेरा ये बंदा मेरी अशरफियों का गुलाम बन गया, गुलाम गुलाम गुलाम। ना अब तेरा ये पूना रहेगा, ना तेरी मराठी सल्तनत सल्तनत सल्तनत। खोल खोल दे, लोहा तूफान है, तूफान। तूफान को कोई कैद करके नहीं रख सकता। मैं अब आजाद हूँ, आजाद। खोल दे जंजीरें, खोल दे। ये जंजीरें लोहा के हाथ को शोभा नहीं देती। खोल। ये आल्यावर खोलतो। समय तो तब भी हमारी मुट्ठी में आया था जब उस तुम्हारे चिमड़ा जी ने हमारी अशरफियों की सौगात कबूल कर ली थी। वो तो गुलाम बन गया हमारा, उसे इनाम मिल गया। तुम्हें भी मिल जाएगा, तुम भी गुलाम बन जाओ। छोड़ो। गुस्ताखी हरगिज माफ नहीं होगी। ये लोहा का कहर बरसने से पहले ये जंजीरें खोलो, बाजी। बेडा सुटणार म्हणून खूप आले तुला। पागल? मैं पागल? अरे पागल तो तू, तेरी मराठी सल्तनत जो इस लोहा से दुश्मनी मोल ली। एक बार छूट जाने दे मुझे यहाँ से, फिर देखना खाक कर दूंगा इस मराठी दौलत को। फूकने लायक भी नहीं रहेगी तेरी मिट्टी। माफी माग, माझ्या मातीची माफी माग। माफी? पागल तो तू हो गया, तू गुलाम है, तू मेरा गुलाम। नाक खासून माफी माग। एक लिखी हुई अशरफियां लेकर मुझसे गद्दारी, अरे ये मजा बाजार। माफी माग। मोबदला तुला सोडायचा घेतलाय, माझ्या मातीचा अपमान करायचा नाही। माफी माग। माफी माफी माफी। परत कधी माझ्या मातीकडे वाकडा नजरेनं पाहिलं ना तर डोळं काढून हातात देईन। इशारा आहे, तुला सोडायचा इशारा। घाबरलास? लोहा कभी डरता नहीं, डरता नहीं।
माझा विचार बदलायच्या आत निघेत नाही, नाहीतर मुंडे एकीकडे आणि धड एकीकडे होईल. चल लेख. काय निरोप आहे म्हणला? बाजी लोहाला घेऊन पळाला कुठं? ते कोठडी बदलायची म्हणून फडावरच्या कोठडीत. कशाला नाही तो ताप करतो हा बाजी? जे चाललंय ते चांगलं होतं. या कोतवालांनी कशा पायी नवा आदेश दिला असेल? नाही, त्या कोतवालासनी काय माहित नाही, ते सुरतला गेल्यात. अरे बरं, तुम्ही बाजीला अडवलं का नाही? आम्ही कसं अडवणार बाजीला? कोतवालानंतर बाजीचा हुकूम चालतो कोतवालीत. कोतवाल बाजीला धाकटा बंधू मानतात नव. अरे बाजीचा हुकूम चालायला तो काय यो म्हणजे यो सरदार आहे वय? आम्हाला कुणी बी काहीच सांगत नाही, आम्हाला कळवायचं तरी. मग मागणं नानासाहेब आमच्यावर डाफरतात. कुठं असेल हा बाजी? चिमणाजीराव काय झालं? चिमणाजीराव, लोहा कुठं आहे? चिमणाजीराव, लोहाला सोडलं खरं नाही का? चिमणाजीराव, अहो काय झालं? चिमणाजीराव, तू लोहाला सोडलंस. गद्दारी गद्दारी गद्दारी. अरे कुठे चाललात? कोतवाली विसरलास का? उतरावा खाली. बाजी कुठे आहे तो बाजी? गद्दार फितूर बाजी कुठे आहे तो? गद्दार बाजी आहे कुठे तो? बाजी सांगा मला, बाजी कुठे? गद्दार? ओ गद्दार, फार मोठी फितुरी केली आहे त्यानं. त्याला त्याच्या पातकाची शिक्षा देववल्याशिवाय राहणार नाहीये मी. पातक? कसली फितुरी? ओ फितुरी, पातक. लोहा कुठे? लोहा कोठडीत आहे. कोठडीत? असा कसा असेल कोठडीत? नाही, बाजी लोहाला घेऊन तळेगावच्या कोठडीत गेलाय. वय का? कधी? तिथे नाही, त्यांनी त्याला कैदमुक्त करून टाकलंय. तुमच्या त्या बाजीनं त्या लोहाला पळवून दिलंय आणि स्वतः फितूर झाला. नाही, काहीतरी चुकीचं आलंय तुमच्या कानावर. बाजी असं कधी करणार नाही.
खंडेराव सरदारांनी रंगे हात पकडलाय त्याला. तुमच्या त्या बाजीला एकदा आयुष्यभर मी अंधार कोठडीत नाही सडवलं ना तर बिनीवाले नाव घेणार नाही आम्ही आमचं. आणि कुठे आहेत तुमचे ते कोतवाल? नाही, माझी इमानी मावळा आहे. फितुरीकरं त्याच्या मनाला बी शिवणार नाही. माझी 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 अरे कुठं होतास तू? अरे तर काहीतरी भलती सलती बातमी येऊन पोचली तुझ्याबद्दल. भाजी लोहा कुठे आहे? भाजी लोहा कुठे आहे? हे रागाच्या भरात तू त्याचं सर कलम बिलम तर केलं नाही ना? दादाजी बाजू हा. आता यो बाजी नाही, फितुरे फितुरे स्वराज्याचा. हवा असं कसं म्हणतात सरदार? हो भाजी फितुरी कशाला करत? त्याची चौकशी करायची. बाजी लोहा कुठं आहे? लोहा पळून गेला. पळून गेला की तू पळू दिले? सांग, कुणाच्या आदेशावरून घेऊन गेला लोहाला इथून? बाजी अरे चिमणाजीला जबऱ्या मार बसलाय. लेखापडी करणारा नाजूक गडी येतो, त्याच्यावर वार कोणी केला? कुणी म्हणजे? अहो, कुणाला समजू नये म्हणून यानंच केलं असेल. नाही हो नाही, भाजी असं कधी करणार नाही. सह्याद्रीच्या खोकऱ्यात वाढलेलं वाघरू आहे आमचं बा. तलवार चालवितो, दांडपट्टा चालतो, खंजीर धनुष्य भाण भाला लाठी काठी सगळं तरबेज. नेक तिला भाजी त्याच्या लग्नात नाचणार आहे. नाच नाच, पण इथे नको. आता त्या अंधार कोठडीत जाऊन नाच. सांग, तुझा तो साथीदार लोहा कुठे आहे आणि कुणाच्या परवानगीने तू त्याला इथून घेऊन गेला? नाही तर वाईट परिणाम भोगावयास तयार राहा. बोल, लोहा कुठे आहे? अगर जिंदा रहना है तो पावन खनी पहुंचो. पावन खनी?